नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मावरी ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्प्रदिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो करुणा करा दया, तुमचा अनुग्रहाला झालो पावन झालो चराचरी, मी कळापसरी काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका, एका जनार्दने तुमचा दास त्याच्यास पूर्वावी विठ्ठल विठ्ठल
केली पाय वाट उल्लंघेला माया घाट. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा या सप्ताहाचं हे 3रं वर्ष आहे आणि 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आज या ठिकाणी 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता माझ्याकडे आलं. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तपरायण सचिन आबा लावणीकर यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने समस्त तरुण मंडळी वाघाडी यांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आपल्या या संत बाळूमामांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा 18/4 रोजी होणार आहे. त्याही कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा असे सर्वांना कळकळीची विनंती आणि समस्त ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आमचे आदरणीय मानेच आडनाव ना माने आमचे माने अण्णा यांच्या संपर्काच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. मागच्या वर्षीही या ठिकाणी माझं कीर्तन झालं होतं आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव अण्णांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी परत येण्याचा योग आला. त्याबद्दल अण्णांच्या आपल्या समस्त ग्रामस्थ मंडळाचा मनपूर्वक आभार. माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी वारकरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबार यांचे शिष्य निळोबारा यांचा 4 चरणाचा आपल्या गुरुच्या ठाई असणाऱ्या अपार गुरु निष्ठेचं वर्णन करणारा गोड असा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला. विठाल विठाल केली पायवाट उल्लंघेला माया घाट. या अभंगाद्वारे निळोबाराय म्हणतात आमच्या संत महात्म्यांनी तुम्हाला मला प्रत्येकाला एक परमार्थाची पायवाट दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मग जी पायवाट जो मार्ग संत महात्म्यांनी तुम्हाला मला दाखवलाय त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय. कारण हा वारकरी संप्रदाय जर बघितला तर वारकरी संप्रदाय 5 अशा महान संतांवर आधारलेला आहे. या वारकरी संप्रदायाचे 5 संत आहेत. पहिले संत आहेत नामदेवराय, दुसरे आहेत ज्ञानोबाराय, तिसरे आहेत नाथ महाराज, चौथे आहेत तुकोबाराय आणि 5वे आहेत निळोबाराय. या 5ांचा मिळून सिद्ध असा संप्रदाय तयार झाला. हे 5 संत जर बघितले आणि त्यांचे गुण जर बघितले, नामदेवरायांजवळ आहे प्रेम, ज्ञानोबारायांजवळ आहे ज्ञान, नाथ महाराजांजवळ आहे शांती, तुकोबारायांकडे आहे वैराग्य आणि निळोबारायांकडे आहे गुरुनिष्ठा. की ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये प्रेम, ज्ञान, शांती, वैराग्य आणि गुरुनिष्ठा हे माणसाचे जीवन सार्थक करणारे 5 पायऱ्या आहेत. याच्यातली एक जरी कमी झाली ना तरी जीवन जगताना अर्थ राहत नाही. पण वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना भगवान परमात्म्यावर प्रेम कसं करावं, किती करावं हे माझ्या नामदेव महाराजांकडून शिकावं. कारण नामदेव महाराज म्हणजे प्रेमाची भंडारी आहेत. नामदेव महाराजांच्या प्रेमाखातर जगाच्या मालकाने त्यांच्या हातचं दूध प्यावं. नामदेव हाती दूध प्याला. नामदेव महाराजांच्या प्रेमाखातर नामदेव महाराजांचा हातचा नैवेद्य देवानं समर्पित करावा, घ्यावा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. इतकं प्रेम त्यांनी भगवान परमात्म्यावर केलं का नामदेव महाराजांची प्रत्येक गोष्ट देवाला ऐकावी लागली. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना प्रेम कसं करावं हे माझ्या नामदेव महाराजांकडून शिकावं. कारण ते प्रेमाचे भांडारे आहेत. आता संप्रदायाचा दुसरा गुण म्हणजे ज्ञान. किती ज्ञान? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर.
इतकं ज्ञान त्यांच्या जवळ होतं का ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानाचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. म्हणून जीवन जगत असताना आपल्या जवळ काय हवं? ज्ञान हवं. कारण तुमच्या जवळ जर ज्ञान असेल तर आजूबाजूचे 4 लोक आपल्याला नमस्कार करतात. आणि प्रत्येक माणसाने जीवनामध्ये एक तरी गुरु करावा. कारण ज्ञानोबारे हरिपाठामध्ये आपण रोज म्हणतो गुरुविना अनुभव कैसा कळे. काही काही माणसांचं वय 60-70 वर्षाचं होतं. कीर्तन संपल्या अभिमानाने म्हणतात एवढा मोठा झालो ताई पण अजूनपर्यंत गुरु केला. मी म्हणते तू कोराच राहिला का? जीवनामध्ये प्रत्येकाला गुरु हवा. या जगामध्ये आपल्याला योग्य वाट दाखवणारा जर कोण असतो तर तो आपला गुरु असतो. गुरु हा आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतो. गुरु बिन कोण बतावे मा, गुरु बिन कोण बतावे मा, बडा बिकट यमघा, बडा बिकट यमघा, गुरु बिन कोण बतावे मा, गुरु बिन कोण बतावे मा, गुरु बिन कोण बतावे मा. कबीर महाराज म्हणतात गुरु बिन कोण बतावे. गुरु शिवाय आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा या जगामध्ये दुसरा कुणीच नाही. मग गुरु आपल्याला ज्ञान देत असतो. जीवन जगत असताना तुमच्या जवळ जर ज्ञान असेल तर आजूबाजूचे 4 लोक तुम्हाला नमस्कार करतात. पण तुम्ही अज्ञानी असाल तर ते आजूबाजूचे लोक आपली टिंगल सुद्धा करतात. बघा ज्ञानाचा फायदा काय आहे. बघा मी कीर्तनकार तुमच्यापेक्षा वयानं सगळ्यांपेक्षा लहान आहे की नाही. पण जेव्हा आम्ही कीर्तनकार लोक तुमच्या गावात येतो त्यावेळेला तुमच्यासारखी मोठी मोठी वारकरी माणसं महाराज गाडीतून खाली उतरले की पहिले 2 हात जोडतात, थोडंसं असं कमरेत वागतात आणि म्हणतात ताई जय हरी म्हणता की नाही. आजही तुम्ही लोक नमस्कार कशाला करतात? आमच्या जवळच्या ज्ञानात. यांच्या जवळ काहीतरी ज्ञान आहे हे कीर्तन सांगतात. म्हणजे यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे म्हणून आजही जग झुकतं वागतं ते ज्ञानाच्या समोर. म्हणून जीवन जगताना आपल्या जवळ काय हवं? ज्ञान हवं. पण अज्ञानपणामुळे काय होतं ऐका. एका गावात एक मनुष्य रात्रंदिवस दारू प्यायचा. आता त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने 1ली पासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही. एक दिवस त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता. त्याच्या बापाने थोडीशी घेतली कळताना नाहीतर तुम्ही सगळे वारकरी आहात. थोडीशी घेतली शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. प्रत्येक मुलगा आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने एका मुलाला विचारलं बाळा तुझा किती नंबर आला? त्यानं सांगितलं काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला किती नंबर आला? माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला किती नंबर आला? माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. तो बाप म्हटला मग पिंट्या वर्गामध्ये काय दिवे लावले? तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला. म्हटला बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला? काय झालं बाबा? अरे लोकांच्या पोरांचे 15-15, 20-20 नंबर आणि तुझा फक्त 1च नंबर. याला कारण का? त्याच्याजवळ असलेलं अज्ञान. जीवन जगताना तुमच्या जवळ अज्ञान नको, तुमच्या जवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. म्हणून ज्ञान जर हवं असेल तर माझे ज्ञानोबा इतकं ज्ञान त्यांच्या जवळ होतं. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा
का राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. म्हणून ज्ञान जर बघायचं आलं तर ज्ञानोबा आहे. आता शांतीची जर गाडी घ्यायची असेल तर पैठणला जावं लागेल. तुम्ही सांगाल शांतीची गाडी घ्यायची पैठणला जायची काय गरज आहे? आमच्या गावात आहे शांताबाई. नाव शांताबाई असतं पण पुढचं मी सांगत नाही. तिच्या इतकी शांत कुणीच नाही. मग शांतीची गाडी जर घ्यायची असेल तर पैठणला जावं लागेल. याला कारण का माझ्या नाथबाबांजवळ इतकी शांतता यवन अंगावर येथून कला प्रसाद देवणी मुक्त केला. इतकी शांतता त्यांच्या जवळ होती का नाथबाबांना शांती ब्रह्म पदवी प्राप्त झाल्यानंतर लोकांनी ठरवलं की त्यांची शांतता भंग करायची. म्हणून एक यवन त्यांच्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकला. जेवढ्या वेळा थुंकला अंगावर कुणी थोडी थुंकलं अपशकुन झाला म्हणून गंगेवर जायचे स्नान करून यायचे. यवन थुंकून कंटाळला खाली उतरला महाराजांचे पाय धरले. सांगितलं महाराज मला माफ करा मी विनाकारण तुम्हाला त्रास दिला. मी तुमच्या अंगावर एवढ्या वेळा पान खाऊन थुंकलं पण तुम्ही वरती मान करून बघितले नाही. नाथबाबांनी सांगितलं तू माझ्या अंगावर थुंकल्यामुळे मला खूप मोठं पुण्य प्राप्त झालं. म्हणे कसं काय? नाथबाबा म्हटले तू माझ्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकल्यामुळे गंगेचं 108 वेळा स्नान करण्याचं पुण्य माझ्या पदरी पडलं. याला म्हणतात शांतता. बस मधून एखादा मनुष्य जर थुंकला ना लोक त्याला गाडी अडून मारतात. इतकी शांतता आपल्या जवळ. पण ही शांतता नाथ महाराजांच्या जवळ होती. मग एक दिवस नाथ महाराज गंगेवर स्नान करता गेले. एक विंचू पाण्यामध्ये तडफडत होता. महाराजांना वाटलं त्याला विंचवाला वाचवावं म्हणून महाराजांनी त्या विंचवाला आपल्या हातावर घेतलं. आता विंचवाला हातावर घेतल्याबरोबर वाचवल्याबद्दल तो विंचू महाराजांना थँक्यू म्हणाला असेल का? त्याचा स्वभाव आहे काय? नांगी मारणं. त्याने लगेच नांगी मारली. हाताला झटका बसला. विंचू पाण्यामध्ये पडला. पुन्हा तडफडू लागला. महाराजांना वाटलं त्याला परत वाचवावं. महाराजांनी त्याला परत हातावर घेतलं. त्याने पुन्हा नांगी मारली. एक मनुष्य म्हटला महाराज अहो तुम्ही त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करताय. अहो कशाला वाचवता? अहो जाऊ द्या ना मरू द्या. नाथ महाराज म्हटले तसं नाही. नांगी मारणं हा त्याचा स्वभाव आहे पण त्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे. म्हणजे थोडक्यात काय एखादा मनुष्य समोरचा मनुष्य वाईट वागतोय मग आपणही वाईट वागायचं. मग त्याच्यात आणि आपल्यात बदल काय राहिला? तो त्याचा वाईट वागण्याचा स्वभाव सोडत नाही. तुम्ही तुमचा चांगला वागण्याचा स्वभाव सोडू नका. ही शांतता नाथ महाराज तुम्हाला मला प्रत्येकाला शिकवतात. आणि का तर नांगी मारणं तो त्याचा स्वभाव आहे. कारण जन्माला आल्यानंतर प्रत्येकाचा एक वेगवेगळ्या प्रकारचा स्वभाव असतो. स्त्रियांचा एक स्वभाव आहे काय माहितीये? अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. 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 अंतरीचे धावे स्वभावे स्वभावे बाहेरी. अंधरिता ही पर्यावरेना. नाही का महिलांचा एक स्वभाव आहे. पोटामध्ये महिलांच्या काही राहत. एखाद्या बाईनं किती जरी सांगितलं ही गोष्ट मला सांगायची नाही पण ती सांगितल्याशिवाय राहत नाही. बघा एखाद्या स्त्रीला एखादी गोष्ट जर माहिती पडली तर टीव्हीला बातमी द्यायच्या अगोदर जरा यांना सांगत जा. एखाद्या स्त्रीला जर माहिती पडलं ती परत पळत शेजारणीच्या घरात जाते. तिला म्हणते बाई तुला म्हणून सांगते पण दुसरीला सांगू नको. दोघींच्या गप्पा झाल्या का दोघी तिथून उठतात ना दुसरीच्या घरात जाते. तिला म्हणतात बाई तुला म्हणून सांगते पण दुसरी कोणाला सांगू नको. असं करता करता 2च्या झाल्या 4, 4च्या झाल्या 8, 8च्या झाल्या 16, 16 झाल्या 32. म्हणजे 2 मिनिटांमध्ये बातमी गावभर पसरते. टीव्ही पेक्षाही जलद वेग असतो. का? स्त्रियांच्या पोटामध्ये कधी काही राहत नाही. ते चांगलंय. पुरुष मंडळ तुम्हाला खरं सांगते बघा एक गोष्ट पटेल तुम्हाला.
अटॅकचं प्रमाण महिलांमध्ये जास्त की पुरुषांमध्ये? कोणामध्ये? पटकन बोला, कोणामध्ये? पुरुषांमध्ये. का? कारण तुम्हाला जर एखादी गोष्ट माहिती पडली, तुम्ही कुणाला सहजासहजी सांगता का? इतकी मनामध्ये दाबून ठेवता, इतकी मनात दाबून ठेवता का त्याचा तुमच्या रक्तदाबावर परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे तुम्हाला अटॅक येतोय. आमच्या बायका बघा किती मोकळ्या मनाच्या, माहिती पडलं का अजिबात पोटामध्ये ठेवत, म्हणून आम्हाला अटॅक येत नाही. उद्यापासून तुम्ही पण तसंच करत जा. एखादी गोष्ट माहिती पडली का दुसऱ्याला सांगत जा, कारण स्त्रियांच्या पोटामध्ये काही कधी काही राहणार नाही. हा धर्मराजाने आपल्या आईला दिलेला शाप आहे. ऐका, ज्या वेळेला कर्ण धारातीर्थी पडला, कर्णाचा युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर त्याचा प्राण गेला. प्राण गेल्याबरोबर कुंती मातेला माहिती पडलं. कुंती माता पळत पळत गेली, कर्णाला उचललं आणि आपल्या मांडीवर घेतलं आणि धाय मोकळून रडायला. धर्मराजा पळत गेला आणि सांगितलं, आई अगं आमचा शत्रू गेला आणि तू आनंद व्यक्त करायचं सोडून त्याचं शिर मांडीवर घेऊन तू रडते, कशा करता रडते? तेव्हा कुंती मातेने सांगितलं, धर्मा मी ज्याचं शिर माझ्या मांडीवर घेऊन रडते ना, तो तुमचा शत्रू नाहीये, तो तुमचा सगळ्यात मोठा भाऊ आहे. कुंती सांगती देवाला, कर्ण तो पांडव रे पहिला, कर्ण तो पांडव रे पहिला, कर्ण तो पांडव रे पहिला. काय सांगितलं? कुंती सांगती देवाला आणि कर्ण तो पांडव रे पहिला, हा सगळ्यात मोठा तुमचा भाऊ आहे. आणि त्यावेळेला धर्मराजाने सांगितलं, आई तो जर आमचा सख्खा भाऊ होता, जन्माला आल्यापासून आम्ही त्याच्याशी वैरत्व पत्करलं, शत्रुत्व पत्करलं. आम्हाला जर माहिती असतं ना हा आमचा सख्खा भाऊ आहे, आम्ही त्याला कधीच मारलं नसतं. आणि त्यावेळेला धर्मराजाने सांगितलं, आई आमचा भाऊ गेल्यानंतर तू आम्हाला सांगितलं का तो तुमचा भाऊ होता? इतकी मोठी गोष्ट इतकी वर्ष तू पोटामध्ये लपून ठेवली ना माते, मी तुला आशीर्वाद देतोय का इथून पुढे स्त्रियांच्या पोटामध्ये कधी काही राहणार. म्हणून अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अंधरी ताई परी आवरी ना. म्हणजे स्त्रियांनी कितीही जरी मी ही गोष्ट सांगणार नाही असा सांगायचा प्रयत्न केला, त्या सांगितल्याशिवाय राहत नाही. मनापासून देवाची भक्ती करा, कारण या जगामध्ये भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता अवतार घेतलेला आहे. जन्माला आलात नाही एक भगवान परमात्मा आपलासा करा. बघा, एका गावात आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं, बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे, मी 2-4 दिवस जरा पंढरपूरला चाललो, तू काय कर, मी गेल्यानंतर जरा पहाटे 4 वाजता उठून जरा देवपूजा करत जा. मुलाने सांगितलं, बाबा पहाटे 4 वाजता उठणं वगैरे मला काही जमणार नाही आणि मी काय देवपूजा करणार नाही. बाबांनी सांगितलं, असं नको करू, मी 50 वर्षापासून देवपूजा करतोय, पण तू जर 4-5 दिवस केली नाही तर बाळा एवढ्या वर्ष केलेली देवपूजा फुकट जाईल. मुलगा म्हटलं, ठीक आहे बाबा, तुम्ही पंढरपूरला जा, माझा मी बरोबर घरी देवपूजा करतो. आता बाप पंढरपूरला निघून गेला. पहाटे 4 वाजता आई उठली. आई म्हटली, बाळा उठ, अरे जरा देवपूजा करून घे. मुलगा म्हटला, काय गाई, अगं पहाटे 4ची चांगली साखर झोपेची वेळ आणि सारखी कटकट लावली, देवपूजा कर देवपूजा कर. अरे तो देव आहे, त्याला कटकट म्हणू नये. अगं कटकट नाही तर काय, रागाच्या भरात उठला, देवघरात गेला, देवघरातले सगळे देव गोळा केले आणि देवाने घेऊन रागाने डायरेक्ट एका विहिरीवरच आंघोळ करायला गेला. आता महिला मंडळी एक प्रश्नाचं उत्तर द्या, देवपूजा करायला पाणी किती लागतं? तुम्ही करता ना देवपूजा? हंडाभर कशाला? तांब्याभर बसणार. त्याला इतका राग आला, रागाच्या भरामध्ये सगळे देव उचलले, एका विहिरीवर आंघोळ करायला गेला. आता विहिरीवर आंघोळ करता करता त्याच्या मनात विचार आला, म्हटला रोज पहाटे 4 वाजता उठायचं, या 10-12 देवांची आंघोळ करायची, प्रत्येकाला पुसायचं, देवाऱ्यात मांडायचं, त्यांना गंध काय, अक्षदा काय, फुलं काय, किती टाइमपास आहे म्हटला. मग देवपूजा कमी कशी करावी लागेल, त्याने काय केलं, 10-12 देवांपैकी 5-6 देव घेतले आणि रागाने विहिरीमध्ये टाकून दिले. आता बाकीचे देव घेऊन घरी गेला आणि देवासमोराचा हात जोडून बसला. तेवढ्यात आई आली. आई म्हटली, बाळा अरे झाली का देवपूजा, लावला का देवाला गंध? रडायलाच लागला. आईने विचारलं, बाळा काय झालं? म्हटलं कसंही नाही, अगं मगाशी देवाने घेऊन विहिरीवर आंघोळ करायला गेलो, पण आंघोळ करता करता की नाही 5-6 देवांनी विहिरीमध्ये जीवच दिला. आता त्यांनी जीव दिला म्हटल्यावर बाकीच्या देवांना सुतक पडलं ना, मग त्यांना गंध कसा लावायचा? आई म्हटली, बाळा अरे देव कधी जीव देतात का? देवानं कधी सुतक पडतं का? देवाची टिंगल करतो का? रागाच्या भरात उठली आणि त्याच्या ताडकन थोबाडीत मारली. एवढी जोरात थोबाडीत मारल्याबरोबर असा राग आला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला आणि रागाने डायरेक्ट आपल्या सासूरवाडीलाच निघून गेला.
आता सासूबाई दारातच उभी होती. तिने असं लांबूनच जावायला बघितलं आणि म्हणते, जावाई बापू अहो बरं झालं आलात, अहो देवानच तुम्हाला पाठवलं, अहो पंढरीच्या पांडुरंगानंच तुम्हाला पाठवलं. जावई म्हटलं, सासूबाई अहो सकाळी 6 वाजता एवढं कौतुक कशा करता चालले, देवानं पाठवलं पांडुरंगानं पाठवलं. ती म्हटली, कसं नाही जावई बापू, काल तुमचे वडील आमच्या घरी आले, तुमच्या सासऱ्यांना अगदी जबरदस्तीने पंढरपूरला घेऊन गेले. मला कालपासून चिंता पडली होती, उद्या देवपूजा कोण करेल, देवपूजा कोण करेल. म्हटली बरं झालं बाई तुम्ही वेळेवरच आलात. म्हटलं तिकडून सुटलो आणि इकडे आलो. आता पहाटे 4 वाजता सासूबाईने उठवलं. जावयाची देवपूजा म्हटल्यानंतर सासूबाईने अगोदरच सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या, सुगंधी अत्तर, सगळ्या सुगंधी वस्तू ठेवल्या आणि जावई बापूने देवपूजा करायला सुरुवात केली. आता आपली शेजारीनबाई आपल्या वासावरच असते ना, आपल्या घरात काय काय शिस्त. तिला लगेच वास गेला आणि ती पळत आली आणि ती म्हटली, काय हो तुम्ही रोजच देवपूजा करता पण आज इतका सुगंध कशाचा येतोय. ती म्हटली, कसं आहे ना, काल आमचे पंढरपूरला गेले, योगायोगानं जावई आले, मग जावयाची देवपूजी म्हणजे सगळ्या कशा हायफाय गोष्टी पाहिजे. म्हटली, काय ग तुझे जावई देवपूजा पण करतात. म्हटली, हो अगदी उत्तम प्रकारे, अगदी छान प्रकारे. मग म्हटली, बरं झालं, आमचे हे पण कालच पंढरपूरला गेलेत, जरा तुझी पूजा झाली का माझी पण करायला पाठव. तो म्हटला, आता काही खरं नाही, रोज पहाटे 4 वाजता उठायचं आणि या 2-4 घरची देवपूजा करायची, त्यापेक्षा म्हटलं मीच जातो आणि एखाद्या विहिरीमध्ये जीव देतो. इतका देवपूजेला कंटाळला, रागाच्या भरामध्ये सकाळी उठला, रागाने विहिरीकडे चालला, विहिरीच्या जवळ गेला, विहिरीमध्ये जीव देणार. शेतकरी म्हटला, अरे थांब, माझ्या विहिरीमध्ये कशाला जीव देतोस, तुला जर कामाचा कंटाळा आला असेल ना तर माझ्या घरी चल, मी तुला कुठलंच काम सांगणार नाही. माझ्या घरी तुला 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, दिवसभर आराम. माझ्या घरी तुला एकच काम करायचंय. म्हटले, रोज पहाटे 4 वाजता उठून देवपूजा. तुम्ही जीव जरी द्यायला गेले ना तरी तुकोबर आहे म्हणतात, देव तारी त्याला कोण मारी. मग देवाची टाळाटाळ करण्यापेक्षा काय करा, आपुला तो एक देव करून गावा ते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावा ते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावा ते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावा ते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावा ते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावा ते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावा ते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावा ते नवीन जीवा सुख नो हे. छान म्युझिक दिली हो. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बी नजवा सुख नो हे. तुकोबाराय म्हणतात, जन्माला आलात ना एक भगवंत आपला असा करा. आताच्या काळामध्ये लोकांची गंमत तशी झाली, आपल्याला भक्ती नेमकी कुणाची करावी, पूजा नेमकी कुणाची करावी हे कळत नाही. आपला वार बदलला की आपली भक्ती सुद्धा बदलते. सोमवार आल्यावर महादेव, मंगळवारी महिला मंडळ, देवी माता, बुधवारी पांडुरंग परमात्मा, गुरुवारी तुम्हाला देवच माहिती नाही का, बोला ना, प्रभू दत्तात्रय, शुक्रवारी जय जय संतोषी माता, जय जय मा, जय जय संतोषी माता, जय जय. शनिवारी हनुमंतरायण, रविवार आलं की अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारी जीवारी माझ्या मल्हारी जीवारी, मल्हारी जीवारी माझ्या मल्हारी जीवारी, मल्हारी जीवारी माझ्या मल्हारी जीवारी, मल्हारी जीवारी.
आपली भक्ती बदलते. रविवारी आपण खंडेरायांची भक्ती करतो. आता थोडक्यात खंडेराय आणि बाळू मामांचा जर बघितलं तर खंडेरायांचा अवतार म्हणजे बाळू मामा. देवाला आपल्या प्रत्येक भक्तापर्यंत जाणं शक्य नाही, म्हणून संतांच्या रूपाने बाळू मामाच्या रूपाने खंडेरायाने या जगामध्ये अवतार घेतलेला आहे. तोही महादेवाचाच अवतार आहे. खंडेरायांचा अवतार म्हणजे महादेवाचा अवतार. महादेव नंतर खंडेराया झाले आणि खंडेरायानंतर बाळू मामा झाले. हे वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण केलेले आहेत. कशा करता? केवळ फक्त आपल्या भक्ताच्या उद्धारा करता. बाळू मामा वैदव 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 परमात्म्याने आपल्या भक्ताच्या उद्धार करता धारण केलेले आहेत. अनंतावतार घेसी भक्ता कारणी कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणी. अनंत अवतार भगवान परमात्म्याने धारण केलेले आहेत. म्हणून आणि आपला विषय चालला होता की जीवन जगत असताना शांताचं जर पाहिजे असेल तर माझे नाथ बाबा. पुढचं उदाहरण आहे ते म्हणजे वारकरी संप्रदायाचं वैराग्य. वैराग्य दाखवायचं झालं तर माझे तुकोबरा. इतकं वैराग्य. तुकोबरांच्या घराचं वर्णन जर बघितलं तर घर चंद्रमोळी, केळीवर नारळी, चुलीवर हारळी. तुकोबरांच्या घरामध्ये झोपलं की आकाशातला चंद्रवरती दिसायचा. पाणी पिण्यासाठी केळीवर एक नारळाची करवंटी होती आणि पाऊस आला की सगळ्या चुलीवर हरळ उगवायची. याचा अर्थ काय? तुकोबरांच्या घरातली चूल सुद्धा कधी पेटत नव्हती. इतकं वैराग्य. पण तुकोबरे म्हणजे सर्वसामान्य नव्हते. तुकोबरे म्हणजे पूर्वीच्या काळचे श्रीमंत सावकार. एक दिवस चोरांना वाटलं तुकोबरे सावकार आहे, तुकोबरांच्या घरी जावीन चोरी करावी. चोर तुकोबरांच्या घरी चोरी करण्याकरता गेले. आता एका प्रश्नाचं जरा पटकन उत्तर द्या. आपल्या घरी चोर जर चोरी करायला आले तर पहिलं कुठून डोकून बघतात? बरं, दरवाजातून कसं बघतील बरं? चोरी केली नाही वाटतं. खिडकीतून बघतात. कुठून? खिडकीतून. चोर तुकोबरांच्या घरी चोरी करण्याकरता आले. चोरांनी खिडकीतून डोकावून बघितलं तर त्यांना असं दिसलं, ज्यांच्या घरामध्ये आपण चोरी करायला आलोय त्या घरामध्ये एक माता ऐन कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या 2 मुलांना अंगावरच्या पांघरत्या पदरावर अंथरून 2 मुलांना घेऊन झोपली होती. कडाक्याची थंडी पडलेली होती. ती आई आणि मुलं थंडीमध्ये कुडकुडत होती. चोरांनी विचार केला की अरे, आईनं कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये ज्यांना अंगावर घ्यायला गोधडी सुद्धा नाही त्यांच्या घरी काय असणार हो. चोर तुकोबरांच्या घरी चोरी करण्याकरता गेले, पण तुकोबरांच्या घरातून काही नेलं नाही, कारण नेण्यासारखं काहीच नव्हतं. तुकोबरांच्या घरातून काही नेलं नाही, पण तोंड लपवण्याकरता चोरी करण्याकरता जी काही घोंगडी आणली होती ना, ती घोंगडी चोरांनी तुकोबरांच्या बायकोच्या मुलांच्या अंगावर टाकली. चोर आपल्या घरी निघून गेले. आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर धाके. कुत्रे
आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके. तुका बरे म्हणतात आमच्या घराचं रक्षण चोरांनी करावं कुत्र्यांनी करावं हे माझ्या घरचं वैराग्य. आणि शेवटी म्हणजे गुरुनिष्ठा. इतकी गुरुनिष्ठा का गुरुपेक्षा शिष्य वरच ठरावा. जवळच इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडालेल्या अभंगवरती काढण्याकरता माझ्या तुकोबारायांनी बिना अन्न पाण्याविना 13 दिवस उपोषण केलं. पण तुकोबाराय वैकुंठाला गेली ही बातमी निळोबारायांनी कळली. त्यांनी ठरवलं जोपर्यंत माझे गुरु वैकुंठातून मला परत भेटण्याकरता येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. निळोबारायांनी उपोषण करायला सुरुवात केली. 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले. निळोबाराया अन्न पाणी घेईना. पांडुरंगा परमात्म्याला साकडं पडलं आणि देव गेले. म्हटले निळोबाराया काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या. आणि त्यावेळेला देव निळोबाराया देवाला म्हणतात तुझं लागे येथे बोलाविले कोणी प्रार्थीला वाचूनी आला सिगा. अरे तुला कोणी बोलवलं? ऐका निळोबाराया, अरे तू माझी समजूत घालवतोय ना. मी त्याला ओळखतही नाही. निळा म्हणे आम्ही नोळखी जे देवा आणि तू कयाचा धावा करीत असो. धावा करतोय तो माझ्या तुकोबारायांचा. 30 दिवस झाले, 40 दिवस झाले आणि 42व्या दिवशी निळोबारायांच्या हट्टा खातर वैकुंठाला गेलेले तुकोबाराय निळोबारायांना भेटण्याकरता परत खाली आले. याला म्हणतात गुरुनिष्ठा. मग हीच गुरुनिष्ठा निळोबाराय तुम्हाला मला शिकवतात. म्हणून संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवला, मार्ग दावणी गेल्या आधी दयानिधी संत तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही. केव्हा वेद मार्गे मुनी गेले.